सुप्रभात मित्रांनो, मन धागा धागा जोडते नावा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे सुद्धा ही सार्थकला सांगते की अशी कोणतेही फोटो आणून काय सत्य बदलणार आहे का? तर सार्थक सांगतो की तुझं बरोबर आहे, पण जे आपल्यापर्यंत जे सत्य आलंय ना ते सत्य खरं नाहीये एवढं आहे नक्की. तर इकडे शलाका सांगते काय फक्त फोटो करतोय, आले असे फोटो ना बाजारात खूप एडिट करून भेटतात. आता टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली. तर वृंदा बोलते की हो शलाका बरोबर बोलती. तर सार्थक हा सुधाला सांगतो की आई तू फक्त एकदाच माझ्यावर विश्वास ठेवून बघ. मी ज्या लोकांकडून हे फोटो घेतले ना त्या लोकांचा आपल्यासोबत आणि या केससोबत काही संबंध नाहीये. झालं असं होतं की त्यांनी मला फोटो काढायला बोलवलं होतं आणि त्यांनी असे जनरल फोटो दाखवले, त्यामध्ये हे फोटो चुकून कॅप्चर झालेत. आणि मुळात तू आता हा फोटोज बघ ना, मनोज काका काय अशी कुर्ती घालत नाही आणि ज्या टायमिंगला त्यांना अरेस्ट केलं त्या टायमिंगला त्यांच्या अंगावर तर दुसरेच कपडे होते. तर शलाका तो फोटो बघते आणि हिसकावून घेते आणि बोलते की मी नक्की हा कपडे कुठेतरी बघितले. तर सार्थक सांगतो की कुठे बघितलेत, आठव जरा, खूप इम्पॉर्टंट आहे हे आठवणं. मग बाबांच्या खुने करायला पण आपण सामोरं जाऊया, तुला जेवढा वेळ हवा आहे तेवढा तू घेऊन टाक. तर इकडे शलाका सांगते की तेच तर नाही आठवते ना कुणी घातलेत होते ते. तर इकडे सार्थक हा सुधाला सांगतो की मला माहिती आहे तुझा विश्वास नाही बसते आई, पण मी एवढं नक्की सांगतो की हे सत्य तुमच्या पुढे लवकरच्या लवकर येईल. तर इकडे ते बोलून आनंदी आणि सार्थक तिथून निघून जातात. तर ते गेल्यानंतर इकडे वृंदा सुधाला सांगते की तू यांच्यावर बिलकुल विश्वास ठेवू नको, कारण मी तुला सांगितलं होतं ना त्या आनंदीने याच्यावर जादू केली आहे म्हणून. आता तू असं कसं बोलू शकतो, त्या पेताड्या दारुड्या माणसाला असं कसं सोडवू शकतो हा? तर इकडे तिचा ऐकून सुद्धा सांगते की पण सार्थकने सांगितलं ना की मनोजने ते कपडे नव्हते घातले म्हणून. तर वृंदा सांगते की असं कसं बोलू शकते ग तू, कारण तो ॲक्सिडेंट करून दुसरे कपडे बदलू शकतो ना, त्याचं काय खरं आहे? तर इकडे सुद्धा सांगते की हो, पण जर यांना मारणारा कोणी वेगळाच असला तर वृंदा सांगते की आणि जसं मनोज नसला ना तर नंतर आपल्याला समजलं नसता तो कोण आहे, पण एवढं नक्की आहे की तो खून मनोजनीच केलाय. तर इकडे लीना ही दुसऱ्या लोकांना कॉल करून पैसे मागत असते. तर इकडे तेवढ्यात मालती येते आणि बोलते की पैशाची व्यवस्था होते का ग? तर लीना सांगते की होती येते, बोलताय की देतील, पण मला आता सानवीच्या शाळेचं जास्त टेन्शन आलं. तर मालती सांगते की अगं पण सार्थक सर तुला पैसे देत होते तर घ्यायचे ना तू. तर इकडे लीना सांगते काय बोलताय आई तुम्ही, मला त्यांच्याकडून ना कोणतीही मदत नको आहे आणि त्यांच्यामुळेच हे सगळं होऊन बसले. जर त्यांना मदतच करायची असली होती ना तर सार्थक सरांनी ती केस मागेच घेतली असती, असा तुमचा मुलगा जेलमध्ये बसला नसता. आई तुमच्या मुलाने काहीच केलेलं नाहीये, ते निर्दोष आहे, तरी त्यांना फुकटची शिक्षा भोगावं लागतीये. सार्थक सर आणि आनंदीला जर असं वाटत असेल ना की हे तुरुंगात असतील म्हणून मी त्यांच्यापुढे हात जोडेल म्हणून, पण असं कधीच नाही करणार मी. आणि जर समजा वेळ आलीच ना तर मी लोकांच्या घरी जाऊन भांडी धुणे घासेल आणि त्याच्यानंतर मी सानवीची शाळा देखील करू शकते. त्यांच्या पुढे मी बिलकुल लाचार होणार नाही. तर ते ऐकून इकडे अण्णा आणि मालतीला धक्का बसतो. लीना गेल्यानंतर इकडे अण्णा मालतीकडे येतात आणि बोलतात की तुला कितीदा सांगितले हा विषय तिच्या पुढे काढू नको म्हणून. तर मालती सांगते की हो, पण पैशाची व्यवस्था काय होईल? तर अण्णा सांगतात की मी मागितलेत काही लोकांकडून पैसे, होईल व्यवस्था काहीतरी. तर तेवढ्यात तिथे सानवी येते, ती बोलते की मला आज कोणीतरी शाळेत सोडवायला या, नाहीतर मला टीचर बाहेर काढून देतील. तर अण्णा बोलतात की मी येतो चल. तर इकडे आनंदी ते फोटो बघून सार्थकला सांगते की असे कपडे कोण घालत असेल आणि एवढं नक्की की मनोज काका असे कपडे घालणारच नाही, पण हा माणूस तरी कोण आहे? तर आनंदी सांगते की आपण एकदा कन्फर्म करायचं का? तर सार्थक सांगतो की पण लीना तर काय ऐकणार नाहीये ना, ते बोलणार सुद्धा नाहीये. तर आनंदी सांगते की मग आपण आई आणि अण्णांना कॉल करूया. तर सार्थक बोलते की हो कॉल करा तुम्ही. तर आनंदी ही मालतीला कॉल करते. तर इकडे आनंदी सांगते की मी तुझ्या मोबाईलवर एक फोटो टाकलाय, मला सांग तो शर्ट मनोजचाच आहे का ते? तर इकडे मालती सांगते की मला कसं कळेल, ते तर लीनाला विचारायला हवं ना. तर आनंदी सांगते की हो, पण आता लीना वहिनीला काहीच विचारू नको, सांगूही नको त्यांना काही. तर मालती सांगते की बरोबर आहे तुझं, पण तिच्यापाशी जर हा विषय काढला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल अजून. तर इकडे आनंदी सांगते की आम्ही पण खूप प्रयत्न करतोय मनोज दादाला सोडवायला आणि त्याच्यासाठी आपल्याला एक पुरावा सुद्धा भेटलाय. तर ते ऐकून इकडे मालती खुश होती, ती बोलते की खरंच भेटलाय का? तर आनंदी बोलते की हो, पण तू फक्त तो एकदा चेक कर ना टी शर्ट आहे की नाही तो. तर लगेच इकडे मालती ही फोन ठेवते. तर इकडे मालती ही लीनाकडे येते आणि तिला बोलते की ऑर्डर्स नाही दिल्यात ना, तू जा आणि ते पोहे गरम कर, तोपर्यंत मी घड्या घालते. तर लीना तिथून गेल्यानंतर इकडे मालती तिचे कबड चेक करत असते. तर लगेच मालती इकडे तिला कॉल करते आणि आनंदी बोलते काही ग आई भेटला का तो शर्ट? तर मालती सांगते की नाही ग, मनोजकडे तसा शर्ट भेटलाच नाही मला. तर आनंदी सांगते की तू नीट बघितला आहे ना? तर इकडे मालती काही बोलणार तेवढे तिथे लीना येते. तर लीनाला बघून इकडे मालती घाबरते. तर लीना बोलते की आनंदीचा कॉल आहे ना? तर मालती सांगते की हो. तर लगेच लीना ही कॉल ओढते आणि बोलते की आनंदी तू कृपया करून इथे परत कॉल करू नको. तर आनंदी बोलते की तू माझं ऐकून तरी घे वहिनी,
तर लीना सांगती काय ऐकायचं राहिलंय आता, तू फक्त कृपा करून आम्हाला कॉल नको करू, आम्ही आमचं बघून घेऊ आता. ते बोलून इकडे लीना कॉल करते. तर इकडे केदार हा त्याच्या कपाटामध्ये तो शर्ट सापडत असतो पण तो भेटत नसतो. तर तिथे शलाका येते ती बोलते की काय सापडतोय, तू एवढा पसारा का करून ठेवलाय. तर इकडे केदार सांगतो की ते जाऊ दे पण माझे इथे कपडे नाही आहे सगळे. तर इकडे शलाका सांगते कसे असतील, काही कपडे वाळायला घातले मी बाहेर. तर केदार सांगतो की बाहेर घातलेत ना. ते बोलून इकडे केदार निघून जातो. तर इकडे भिंगरी ही कपडे वाळू घालत असते. तर इकडे तेवढ्यात वृंदा येते ती बोलते की अरे नीट वाळू घालते कपडे. तर इकडे भिंगरी सांगते की हो मी ते थोडा विचार करत होते. तर इकडे वृंदा सांगते की म्हणजे आता परमेश्वरांनी पण काय जादू केली ना, ज्याच्याकडे डोकं नाहीये त्याला विचार करायला सांगितलं आणि त्याला डोकं दिलंय, त्याला कोणी विचारते नाहीये. तर इकडे भिंगरी वृंदाला बोलते की एक प्रश्न विचारते, उत्तर द्या नीट मला. तर इकडे वृंदा बोलते की हा विचार. तर भिंगरी सांगते की जसं सार्थक सर बोलले की आपल्या बाबांना मारणारा वेगळाच असेल तर इकडे वृंदा सांगते काय माहिती काय खोटं आणि काय खरं आहे ते, पण जाऊ दे आता, तो त्याच्या पुतण्याला वाचवण्यासाठी काही करू शकतो, जाऊ दे धाप्या मारतोय तो. तर इकडे तेवढ्या तिथे केदार येतो आणि त्याचा शर्ट बघतो केदार. तर इकडे तो शर्ट घेणार मागं फिरणार, तेवढ्या तिकडे वृंदा त्याला बोलते की केदारराव तुम्ही इथे काय करताय. तर केदार सांगतो काय नाही रेंज नव्हती म्हणून बाहेर आलो होतो. तर वृंदा बोलते की पण माझ्या मोबाईलला आहे. तर केदार सांगतो की बरं मग माझ्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम झालाय, दुकानामध्ये येतो चेक करून. तर लगेच तो तिथून पळून जातो. तर तेवढ्यात तिथे शलाका येते ती बोलते की तू केदारला बघितले का. तर इकडे शलाकाचं तोंड बघून इकडे वृंदा सांगते काय झाले पण आत्ताच केदार निघून गेला. तर तेवढ्याच शलाका त्याच्या मागं निघून जाते. इकडे आनंदी सार्थकला सांगते की म्हणजे आता एवढं नक्की कन्फर्म झालंय की तो शर्ट मनोज दादाचा नाहीये, म्हणजे तो गुन्हेगारी मनोज दादा नाहीये. तर तेवढ्यात तिथे आकांक्षा येते. ती बोलते की एवढे का पॅनिक झालाय, काय झालंय. तर इकडे आनंदी तिला सांगते की आम्हाला एक फोटो भेटलाय, त्यामध्ये असं दिसतंय की जो शर्ट त्या माणसाने घातलाय तो माणूस मनोज दादा नाही आहे म्हणून. तर इकडे आकांक्षा सांगते की हो पण चेहरा दिसतोय का. तर इकडे आकांक्षा बोलत असताना आनंदी सांगते की नाही ना, तेच तर नाही समजते, पण तो शर्ट घातलाय त्याच्यावरून तर काही समजू शकतं. पण आकांक्षा बोलते की हो अगं पण असं शर्टवरून कसं काही कोणाला समजल. तर इकडे लगेच आनंदी बोलते की बरं जाऊ दे आता बघूयात आपण. तर इकडे आकांक्षा सांगते की हो जाऊ दे पण त्याच्या आधी हा ज्यूस बनवा, मी तुमच्यासाठी बनवलाय, सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लं नाहीये. तर तिचं ते बघून इकडे सार्थक सांगतो की एवढी मोठी कधी झाली ग तू. इकडे आता आईन ते सगळे आमच्या विरोधात आहे, पण थँक्यू हे सगळं करण्यासाठी. तर इकडे आकांक्षा सांगते की मला देखील असं वाटतं की बाबांच्या मारे करायला त्याला चांगली शिक्षा भेटू, पण मला एवढं नक्की माहिती आहे की तो मनोज दादा नाही आहे म्हणून. इकडे लगेच आकांक्षा बोलते की कारण मला तुमच्यावर खूप विश्वास आहे दोघांवर. बरं जाऊ द्या आता घ्या तुम्ही ज्यूस. तर ज्यूस देताना इकडे आनंदीच्या हातात तो फोटो बघून इकडे ती बोलते की मला तो फोटो दाखव वहिनी. तर आनंदी तो फोटो देते. तर तो फोटो बघून इकडे आकांक्षाही बोलते की नक्की मी हा फोटो कुठेतरी बघितलाय, कारण त्या फोटोमधला तो टी शर्ट आहे ना, मी तो शर्ट बघितलाय. तर इकडे लगेच ते ऐकून आनंदी आणि सार्थकला धक्का बसतो. तर सार्थक बोलतो की अक्कू कुठे बघितलाय, तुला हे आठवणं खूप गरजेचं आहे, आपण लगेचच्या लगेच बाबांच्या मारे करायला शोधू शकतो, तू प्लीज आठव कोणाचा आहे हा शर्ट. तर इकडे लगेच ते ऐकून इकडे सगळे आकाशात सांगते की हा नक्की शर्ट हा केदार जिजूंचा आहे. तर ते ऐकूनच इकडे सगळ्यांना धक्का बसतो ते खाली निघून जातात. तर इकडे केदार हा एका जंगलात आलेला असतो आणि त्याच्यामध्ये तो त्या बोलतो की ह्या शर्टने सगळी वाट लावली आहे, म्हणजे आता हाच संपून टाकतो पुरावा. तर मग इकडे तो शर्टवर रॉकेट लावतो आणि तो जाळून टाकतो. तर मागून तिकडे सगळं शलाका हे बघत असते. तर जळत असताना तो शर्ट तेवढ्यात तिथे शलाका येते आणि तो बोलतो की तू तुझे कपडे का जाळतोय. तो शर्ट बघून इकडे शलाका सांगते की हा शर्ट तुझा आहे, म्हणजे तू मारले बाबांना. तर इकडे ते बोलून शलाकाला खूप मोठा धक्का बसतो. तर इकडे आनंदी सार्थक आणि आकांक्षाही खाली येतात. तर सार्थक सांगतो केदार कुठे. तर वृंदा बोलते की अरे आत्ताच बाहेर गेलेत ते. तर इकडे सार्थक सांगतो की मग सांगून नाही गेले का कुठे गेलेत ते. तर वृंदा बोलते की नाही पण झालंय तरी काय. तर इकडे केदार आणि शलाका घरी आल्यानंतर इकडे सार्थक विचारतो केदार कुठे गेला होता तू. तर केदार सांगतो की मी पण काय विचारतोय, म्हणजे का विचारतोय आणि झाले तरी का, असे का बघताय सगळे. तर इकडे आकांक्षा सांगते की मी सांगते तुम्हाला, कारण हा जो फोटोमधला तो शर्ट आहे ना, तो कन्फर्म ह्या केदार जिजूंचाच आहे, मी पूर्णपणे सांगू शकते. तर ती ऐकून इकडे वृंदा सांगते काय बोलते, शुद्धीत आहे का तू. तर आकांक्षा सांगते की मी पूर्णपणे शुद्धीतच सांगते, हा शर्ट केदार जिजूंचाच आहे ते. तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळं चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.